मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आता प्रतिमा तिच्या घरी राहायला गेल्यामुळे सायली खूप उदास असते. अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि तिला समजावतो. तेव्हा अर्जुन म्हणतो सायलीला, तुम्हाला एक सांगू का, तुमचं आणि त्यांचं रिलेशन कधीच बिघडणार नाही. ती तिच्या घरी एकदम सेफ आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अर्जुन सायलीला समजावतो. तेव्हा सायली म्हणते, मी स्वतःला समजावून थकले आहे सर, पण जो त्रास होतोय मला तो होतोच. ज्यांना ज्यांना मी आईवडिलांच्या जागी मानलं ते मला सोडून गेले. अर्जुन सायलीला समजावत असतो, प्रतिमा आत्या तुमच्या जवळच असणार, तुम्ही कधीही तिला भेटायला जाऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तो सांगतो, मधुभाऊ लवकरात लवकर सुटून येणार आहेत. ते निर्दोष सुटावेत यासाठीच तर तुम्ही प्रियासोबत प्रेमाचं नाटक करत होतात. तोही प्लॅन आपला फेलच झाला ना. आता अगदी हरून गेल्यासारखं वाटतंय अर्जुन सर. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक वकील कधीच हरत नाही मिसेस सायली. तुम्हाला माहीत आहे का, आम्ही नेहमी आमच्यासमोर 10 ऑप्शन ठेवतो, मी त्यातला एकच ऑप्शन चूज करतो. मग सायली विचारते, आता आपल्याकडं कुठला पर्याय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, आहे, मी आणि चैतन्य त्याच्यावरच काम करत आहे. तुम्ही काळजी करू नका मिसेस सायली. काही दिवसानंतर मधुभाऊंची बेलवर सुटका नक्कीच होईल. तेव्हा सायली विचारते, अर्जुन सर, बेलवर सुटका होऊ शकते का? तेव्हा अर्जुन म्हणतो, असं होऊ शकतं. असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो. आणि मग सायलीला देखील खूपच आनंद होतो. इकडे सायली आता किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. त्याचवेळी ती आता मनात प्रतिमाचा विचार करत असते. आता ती मनात म्हणते, आता जर प्रतिमा आत्या असता तर स्वयंपाक कधी झाला असता समजला नसता. पण प्रतिमा आत्या नाही तर अगदी उदास व्हायला होतंय. तेवढ्यातच तिथे कल्पना आणि पूर्णाजी तिथे येतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, तुझं लक्ष कुठं आहे? तो चहा उकळलाय बघ. मग सायली पटकन गॅस बंद करते. मग सायलीला पूर्णाजी म्हणतात, तू इकडे येऊन बस, मला माहीत आहे तुला काय झालंय. त्या दोघींनाही सायली अगोदर चहा देते. पूर्णाजी म्हणतात, मला माहीत आहे तुला प्रतिमाची आठवण येते ना. तेव्हा सायली म्हणते, त्या घरात नसल्याची सवयच नाही पूर्णाजी. त्यानंतर कल्पनाही म्हणते, मलाही अगदी घर रिकामी झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं साहजिक आहे कल्पना, कारण प्रतिमा आल्यापासून आपण प्रत्येक दिवस अगदी सणासारखा साजरा करायचो. मुलगी, जावई, नात आपल्या डोळ्यासमोर असणे हे वेगळंच सुख आहे. आता हे सगळे त्यांच्या घरी तिकडे गेले तर मला आता या क्षणी असं वाटतंय त्यांना पुन्हा परत इकडे येऊन घ्यावं, ते पण अगदी कायमचं. असं म्हणून ते आता खूपच इमोशनल होतात. मलाही असं नेहमी वाटत होतं, अशी सायली म्हणते. परंतु तो स्वार्थ ठरेल ना. प्रतिमा आत्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी असंच नेहमी आपल्याला बरोबर वाटतं, बरोबर ना. ते आता तिकडे गेले आहेत तर त्यांना परत मागं कसं खेचायचं, असं म्हणून सायली आता स्वतःच्या मनाला समजवते. तेव्हा कल्पना म्हणते, खरं आहे सायली तुझं, आपला जीव असा वर खाली होतो म्हणून आपण प्रतिमाला बांधून तर नाही ठेवू शकत ना. आता सायली म्हणते, त्यांची तिथे नवीन नाती तयार होतील. आता तिथे असणारी माणसं त्यांची जवळची वाटतील, त्या त्यांच्या माणसांजवळ असणार आहेत आणि आपल्या हट्टासाठी त्यांच्या माणसांपासून त्यांना दूर नाही ना करू शकत. आता त्या सर्वजण प्रतिमाच्या आठवणीत रमतात. आता अर्जुन आणि चैतन्य प्रियाबद्दल डिस्कस करत असतात. चैतन्य विचारतो, तन्वी, हा चॅप्टर कायमचं तुला क्लोज करायचा आहे का अर्जुन? हे नाही होऊ शकत हा. अर्जुन म्हणतो, आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे का चैतन्य? तेव्हा चैतन्य म्हणतो, का नाही अर्जुन, मी तिच्या पायावर पूर्णपणे स्पष्ट पाहिलं होतं. तिच्या पायावर जन्मखून नव्हती. आता या क्षणी लगेच आली कुठून? ते सोडून दे, आपल्याला माहीत आहे ना प्रिया खोटं बोलते. आश्रम केसमध्ये प्रियाचा काही ना काही संबंध असणार, तिच्याकडे काही ना काही पुरावे असणार आहेत. ती प्रिया एवढी चालाक आणि धोकेबाज आहे ना, तुला नाही माहीत. अर्जुन म्हणतो, मला सगळं माहीत आहे, हे फक्त आपल्या दोघांना माहीत आहे, बाकी कुणाला माहीत नाही ना. मग आता आपण काय करायचं पुढे, असं अर्जुनला आता चैतन्य विचारतो. तेव्हा महिपत आणि साक्षी दोघेही काफीला असताना त्यांच्याकडूनच आणि त्यांचं आपल्याकडं लक्ष नाही आहे, तेव्हाच त्यांना ट्रॅप करायचं. तेव्हा चैतन्य आता विचार करतो. दुसरीकडे महिपतही तेच जाळं विणत असतो. तो साक्षीला सांगत असतो, सुभेदार कुटुंबाचं आपल्यावर लक्ष नाही आहे, त्यावेळी सायलीवर आणि अर्जुनवर जाळं टाकायचं. तेव्हा साक्षी म्हणते, करेक्ट आहे अण्णा तुमचं, प्रियाने सांगितल्याप्रमाणे सुभेदार फॅमिली प्रतिमाच्या भोवती आहेत. आता तिच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही आहे. आता अर्जुनसुद्धा काफीला असणार, त्याची चारी बाजूनी अशी कोंडी करूया की त्यातून त्याला अजिबात सुटतासुद्धा येणार नाही. मग अर्जुनच्या हातातून आश्रम केससुद्धा जाईल आणि आश्रमसुद्धा जाईल.
तेव्हा मैपण म्हणतो, हे सगळं करण्यासाठी तुझ्या बापाला किती हाजी करायला लागलंय माहिती आहे? आमदाराला भेटावं लागलं, त्याच्या पुढे पुढे करावं लागलं, त्याला चहा पाणी द्यावा लागला. तेव्हा कुठे जाऊन त्याने स्टे उठवला. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा तो जज काम करेल ना? पुढे जाऊन तो आपल्या विरोधात तर जाणार नाही ना? तेवढ्यातच जजचा फोन अण्णांना येतो. तेव्हा अण्णा म्हणतो, बघ ह्याला 100 वर्ष जगून तरी काय करायचं आहे? साक्षी म्हणते, रिलॅक्स, तुम्ही आधी कॉल रिसीव करा. मग महिपत लगेच कॉल रिसीव करतो आणि विचारतो, जज साहेब काय सेवा करू तुमची? तेव्हा जज विचारतो, तुम्ही सेवा करता की करून घेता? मग आमदार साहेबांचा शब्द आम्हाला डावलता येणार नाही. तेव्हा महिपत म्हणतो, तुम्हाला आमदार साहेबांनी सगळं सांगितलंच असेल ना? तेव्हा जज म्हणतो, हो सगळं सांगितलंय. आता आमच्या दोघांची खूप जुनी मैत्री आहे, त्यांचा शब्द मी कसा डावलणार मग? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सगळं कायदेशीर करतो. तुमचा जो वकील आहे त्याला स्टे उठवायला सांगा. बाकीचं सगळे पुढं मी पाहतो, पुढे कसं करायचं आणि काय करायचं. आता महिपत हो असं म्हणून फोन ठेवून देतो. साक्षीला गुड न्यूज देत सांगतो, आपलं काम झालं. मग आता साक्षी म्हणते, काय अण्णा खरंच? त्यावेळी महिपत म्हणतो, हो माझं काम झालं आहे. तू आता लक्षात ठेव, रिसॉर्टचं काम आता सुरू करायचं आहे. कारण माझ्या मुलीचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही असं कधी होईल का? तेव्हा साक्षी आता आनंदाने उड्या मारू लागते. महिपतच्या जवळ जाते आणि म्हणते, मला असं वाटलंच नव्हतं अण्णा, माझं हे स्वप्न कधी पूर्ण होईल म्हणून. तेव्हा अण्णा म्हणतो, झालं ना तुझं स्वप्न पूर्ण? तेव्हा साक्षी म्हणते, हो अण्णा झालं, पण आता तुम्हीच हे सगळं मॅनेज केलं. थँक्यू सो मच अण्णा. असं म्हणून ती सारखी अण्णाचा आभार मानते आणि अण्णाला सांगते, आश्रमाच्या जागेवर लवकरात लवकर बुलडोझर आपण फिरवूया. मग आपण बघूयाच तो अर्जुन सुभेदार आपलं काय वाकडं करतो ते. इकडे चैतन्य म्हणतो, अर्जुन तुझं बरोबर आहे, आता आपण साक्षीवर आणि महिपतवर फोकस करायला हवा आणि काहीही करून मधुभाऊंना बेलवर सोडायलाच हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण महिपतला आणि साक्षीला नोटीस पाठवू शकतो. चैतन्य विचारतो, कसली नोटीस? चैतन्य म्हणतो, आपल्याकडे त्यांच्या विरोधात एकही पुरावा नाही आहे, मग आपण नोटीस तरी कशी पाठवणार? तेव्हा अर्जुन आता अर्धा पाण्याचा ग्लास घेतो आणि चैतन्याला विचारतो, तुला काय दिसतंय? तेव्हा चैतन्य म्हणतो, काय दिसणार अर्जुन, हा अर्धा भरलेला ग्लास आहे आणि अर्धा हा रिकामी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, ह्या अर्ध्या भरलेल्या ग्लासाकडं नेहमी लक्ष द्यायचं आणि आपण जसा विचार करू ना आपण तसं घडत जातो. चैतन्य, कारण आपल्याला नेहमीच पॉझिटिव्ह राहायचं आहे. पुढे आता अर्जुन सांगू लागतो, प्रतिमा त्या घरी तेव्हा ती सगळ्या गोष्टीपासून दूर राहायची. तेव्हा सर्वजण खूप हर्ट झाले होते, हे तू जवळून पाहिलं आहेस. पण मिसेस सायली या सगळ्यामध्ये एकट्याच होत्या ज्यांनी यामध्ये खूप मोठी पॉझिटिव्ह साईड पाहिली. फक्त सायली एकच अशा होत्या की त्या नेहमी म्हणायच्या, प्रतिमा आत्या पुन्हा घरी आल्या आहेत ना, त्यावरच आपण फोकस करायचा, म्हणजे त्या हळूहळू आपोआप रिकवर होतील, आपल्या माणसांमध्ये रमतील. म्हणजेच मिसेस सायली एकट्याच पॉझिटिव्ह होत्या, बाकी सगळे टेन्शनमध्ये होते आणि मग मिसेस सायली एकट्याच पॉझिटिव्ह होत्या. म्हणूनच हे सगळं काही शक्य झालं आहे. तुझ्यासमोर रिझल्ट आहे, कारण प्रतिमा आत्यांमध्ये किती सुधारणा झाली हे तुला माहितीच असेल. चैतन्य म्हणतो, म्हणजे आपल्याकडे पुरावे नाही आहेत, या गोष्टीकडे फोकस नाही करायचा. आपल्याला महिपत आणि साक्षीच्या विरोधात पुरावे मिळतील ही पॉझिटिव्हिटी ठेवायची, बरोबर? बरोबर ना? अर्जुन म्हणतो, हो, आणि आपल्याला पुरावे नक्कीच मिळतील चैतन्य, कारण खुनाच्या रात्री साक्षी नक्की कुठे होते या आपण कोर्टामध्ये सिद्ध केलं आहे. आता फक्त आपल्याला हे शोधायचं आहे की नक्की खुनाच्या रात्री साक्षी कुठे होती, आणि लवकरात लवकर आपल्याला ते पुरावे मिळणारच आहेत की साक्षी खुनाच्या रात्री आश्रमातच होती. तेव्हा चैतन्य पण खूप मोठ्या कॉन्फिडन्सने म्हणतो की होईल, नक्कीच आपलं काम होणार आहे, आपल्याला ते पुरावे नक्कीच मिळणार आहेत. इकडे घरातील सर्वजण अजून प्रतिमाच्या आठवणीतच असतात. त्यांना प्रतिमाशिवाय आता करमतच नसतं. त्यांना तिची एवढी सवय झालेली असते ना, नुसतं सुनं वाटत असतं. म्हणूनच पूर्णा आजींना देखील चहा पिवासा वाटत नाही. त्या चहाला चवच नाही असं वाटतंय. आता कल्पना म्हणते, कसं वाटणार पूर्णा आई, कारण रोजचा चहा तुम्ही प्रतिमाबरोबर घ्यायचात ना, म्हणून तो तुम्हाला खूप छान लागायचा. आज प्रतिमा नाही ना शेजारी. त्यावेळी विमल कल्पनाकडे येते. तुम्हाला माहिती आहे का वहिनी, मगाशी तर पूर्णा आजीने प्रतिमा आत्यांना हा आवाज दिला होता. मग थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की
प्रतिमा आत्या तर त्यांच्या घरी निघून गेल्या आहेत म्हणून. सायलीला आणि कल्पनाला आता पूर्ण आजीबद्दल खूप वाईट वाटत असतं. तेव्हा त्या उदास होतात आणि म्हणतात होईल, मला ही सवय होईल आणि ती सवय व्हायलाच पाहिजे. तेव्हा सायली म्हणते पूर्णा आजींना, पूर्णा आजी, प्रतिमा आत्यांना पण तुमची खूप आठवण येत असेल. तेव्हा आपण प्रतिमाला भेटायला तिच्या घरी जायचं का असं पूर्णा आजी विचारतात. आपल्या सर्वांना त्यांची आठवण तर येते, पण आपण असं घरी का जायचं मग? आपण त्यांना व्हिडिओ कॉल करू शकतो की. तेव्हा पूर्णा आई म्हणतात माझ्या कसं वेडीच्या लक्षात नाही आलं काय माहीत, असं म्हणून त्या स्वतःशीच हसतात आणि सायलीला म्हणतात माझ्या प्रतिमाला कॉल कर ग. तेव्हा सायली लगेच आता प्रतिमाला व्हिडिओ कॉल करते. दुसरीकडे मात्र सुमनने अगदी प्रतिमा आली म्हणून सागर संगी जेवण बनवलेलं असतं, अगदी तिच्या आवडीचं. त्याचवेळी तिथे रविराज येतो आणि सुमनला विचारतो काय ग सुमन, झाली का तयारी? जास्त स्वयंपाक होता ना म्हणून थोडा उशीर झाला. मला रविराज भाऊजी, पण मी आता प्रतिमा वहिनींना ताट वाढते, मी नेहून देते हां. त्याचवेळी रविराज म्हणतो थांब मीच नेऊन देतो. ती म्हणते तुम्ही? रविराज म्हणतो हो ग. छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला खुश करणं, तिच्यासाठी असं ताट वाढणं, रूममध्ये घेऊन जाणं, हे माझं तर कर्तव्य आहे. तिला त्यातून आनंद मिळेल असं म्हणून तो स्वतः पुढे प्रतिमासाठी ताट वाढू लागतो. इकडे सायली कल्पना व पूर्णाजीला म्हणते की फोन लागलाय. रविराज कॉल रिसीव करतो आणि विचारतो लेकीची आठवण आली की काय पूर्णा आई? पूर्णा आई म्हणतात तिची आठवण यायला मी तिला विसरलंच नव्हते रविराज. आता कुठे आहे प्रतिमा असं पूर्णा आजी विचारतात. मग रविराज म्हणतो मी तिच्यासाठी ताट वाढवतोय आणि तो दाखवतो. मग तर पूर्णा आजींना खूपच आनंद होतो आणि त्या म्हणतात माझ्या प्रतिमाला खरंच खूप चांगलं सासर मिळालं, म्हणजे मी योग्य व्यक्तीच्या हातामध्ये तिचा हात दिलाय असं नेहमी मला वाटतं. मग रविराज म्हणतो एवढं तर बायकोसाठी करायलाच हवं. तिची जर अशी अवस्था झाली नसती ना तर मी तिच्यासाठी खूप काही केलं असतं, मग तुम्हाला अजून प्राऊड फील झालं असतं. कसं आहे ना, बायकोसाठी छोट्या छोट्या गोष्टी करायलाच हव्या. तो आता प्रतिमाकडे फोन घेऊन जातो. मग इकडे प्रतिमा रूममध्ये असते. ती तन्वीच्या फोटोकडे सारखी पाहत असते आणि पूर्ण रूममध्ये ती निरखून पाहत असते. असं ती पाहत असताना रविराज तिथे येतो आणि म्हणतो प्रतिमा. तेव्हा प्रतिमा जरा घाबरते. मग रविराज म्हणतो तू जेवण करून घे, हे बघ सुमनने तुझ्यासाठी काय काय बनवलं आहे. त्यावेळी प्रतिमा आता ते ताट घेते आणि बेडवर ठेवते. तेव्हा तो म्हणतो बघ तुला भेटायला कोण कोण आलंय, असं म्हणून तो तिच्याकडे फोन देतो. ती फोन हातात घेते आणि पाहते तर समोर कल्पना आणि पूर्णा आजी असते. तेव्हा पूर्णा आजी डोळे भरून प्रतिमाला पाहतात आणि विचारतात कशी आहेस बाळा तू? मग आता प्रतिमा म्हणते मी छान आहे, तुम्ही कशा आहात? मग पूर्णा आजींना अजूनच आनंद होतो. त्या म्हणतात की मी पण अगदी ठणठणीत आहे. तेव्हा असं बोलताना प्रतिमाची नजर सारखी सायलीला शोधत असते. तेव्हा ती इकडे तिकडे पाहत असते. मग नंतर रविराज हा विचारतो काय ग प्रतिमा, तू कोणाला शोधतेस? मग पूर्णा आजी इकडून हसतात आणि म्हणतात मला समजलं, तू नक्की कोणाला शोधते? तुझ्या सायलीला ना. अगं ती इथंच आहे, सारखी तुझी आठवण काढते. मग आता सायलीचं नाव घेतल्यानंतर प्रतिमाला खूपच आनंद होतो. इकडे सायलीला देखील खूप भरून आलेलं असतं. तेव्हा सायली आता खूप रडू लागते आणि लगेच फोन हातात घेते. तुम्हाला कसं वाटतंय प्रतिमा आत्या? तुमच्या घरी जाऊन छान वाटतंय ना? तुम्हाला नक्की कसं वाटतंय सांगा ना. छान वाटतंय ना? त्यानंतर प्रतिमा हो असं म्हणते. आता सायली म्हणते की मी तुम्हाला लवकरात लवकर भेटायला येईन हा प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमाला खूपच आनंद होतो आणि ती हो असं म्हणते. त्या दोघी बोलत असताना प्रिया नेमकी तिथे येते आणि तिचा जलफलाट होऊ लागतो आणि ती आता रागारागात पुढे येते. लगेच प्रतिमाकडून फोन हिसकावून घेते. त्यावेळी रविराजला खूप राग येतो. प्रतिमा खूप उदास होते. मग आता प्रिया रागातच म्हणते सायली, तू माझ्या आईबरोबर अशीच बोलत राहिली तर तिच्या जेवणाची वेळ निघून जाईल. आता तिची जेवणाची वेळ झाली ना, तू अशी सारखी फोनवर बोलत राहिली तर मग कसं होईल ग? त्यावेळी आता सायलीला खूप वाईट वाटतं
त्यावेळी कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही प्रियाचं उद्धट बोलणं ऐकतात. मग नंतर ती आता फोनच कट करते. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. बिचारी आता रडत असते. त्याचवेळी कल्पना म्हणते, ही मुलगी अशी कशी काय कळतच नाही. फोन कट करतात का कुठे? त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, ती अशीच आहे ग. तिचा स्वभाव आपल्याला माहीत आहे ना कसा आहे ते. जाऊ दे, लक्ष नाही द्यायचं तिच्याकडे. इकडे आता रविराज प्रियाला सुनावतो, असं कुणी फोनवर बोलत असताना असा फोन हिसकावून घेऊ नये तन्वी. ती आता म्हणते, आईची जेवणाची वेळ झाली आहे, औषधं पण घ्यायची आहेत तिला. ती आता अशी कारणं देऊ लागते. तरीही रविराज आता रागाने तिच्याकडे पाहत असतो. मग आता प्रतिमाला खूप वाईट वाटतं की सायलीबरोबर अजिबात या प्रियाने बोलूसुद्धा दिलं नाही. म्हणून ती थोडी उदासच असते. आणि आता तिच्या चेहऱ्यावरील ती नाराजी पाहून रविराज आता जरा भडकतोच. का केलंस असं तू? मग ती म्हणते, बाबा माझ्या बाजूने तरी थोडा विचार करा ना. मी सुद्धा एक माणूस आहे ना. मलाही वाटतं माझ्या आईने माझ्याबरोबर बोलावं, माझ्याबरोबर काही गोष्टी शेअर कराव्यात. मी माझ्या आईला येता इकडे घेऊन आले, तर मग माझ्या आईसाठी मला काहीतरी करायचं आहे. खूप काही करायचं आहे, तिची सेवा करायची आहे. आणि ते मला सुभेदारांच्या घरी जमत नव्हतं, कारण ती सायली ना सगळंच ना अगोदर करून ठेवायची. तुम्हाला कळतंय ना बाबा? माझा विचार जरा करा तुम्ही. तेव्हा रविराज आता कायच बोलत नाही. त्यानंतर पुढे आता प्रिया म्हणते, मलाही माझ्या आईचं प्रेम हवंय. तिने माझ्याबरोबर बोलावं असं मलाही वाटतं ना बाबा. मग आता रविराज काही न बोलता फक्त रागाने तिच्याकडे पाहत असतो. तर आता प्रतिमालाही सायलीची खूप आठवण येत असते. तन्वी ही रविराजला खोटंही काय पण सांगत असते. ती जे उत्तरं देते ते रविराजला आणि प्रतिमाला अजिबातही आवडलेले नसतात. आता प्रियाने असं काही बोलल्यानंतर प्रतिमाही प्रियाकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा.